लिहिलेलं आहे ते मी फक्त वाचून दाखवते. हा, आचार्यांचं प्रवचन आहे ते मी वाचून दाखवत आहे. मला ह्यात काय तर चुकलं तर तुम्ही समजून घ्या. भगवान तर आहेतच, मी पण समजून. विनय जब अंतरंग में प्राप्त होती है तो उसकी ज्योति सब और प्रकाशित होती है. वह मुख पर प्रकाशित होती है, आंखों में से फूटती है, शब्दों में उद्भुत होते और व्यवहार में प्रदर्शित होती है. विनय का महत्व अनुपम है. वह सोपान है जिस पर आरूढ़ होकर साधक मुक्ति की मंजिल पर तक पहुंच सकता है. ते विनय का आहे सोपान म्हणजे सीडी आहे, त्याच्यामध्ये आरूढ़ होऊन आपण मुक्तीला जायचं हे मार्ग आहे. विनय आत्मा का गुण है और रुजुता का प्रतीक है. यह विनय तत्व मंथन से ही उपलब्ध हो सकता है. विनय का अर्थ है सम्मान, आदर, पूजा आदि. विनय से हम आदर और पूजा तो प्राप्त करते ही है, साथ ही सभी विरोधियों पर विजय भी प्राप्त कर सकते हैं. क्रोधी, कामी, मायावी, लोभी सभी विनय द्वारा वश में किए जा सकते हैं. विनयी दूसरों को भली भांति समझ पाता है और उसकी चाह यही रहती है कि दूसरा भी अपना विकास करे. अविनय में शक्ति की बिखराव है, विनय में शक्ति का केंद्रीकरण है. कोई आलोचना भी करे तो भी हम उसकी चिंता न करें. विनयी आदमी वही है जो गाली देने वाले के प्रति भी विनय का व्यवहार करता है. जरी समोर जरी आपल्याला हे आलं शिव्या किंवा काय आलं तर त्याच्याबद्दल विनय ठेवायचा असं आचार्य म्हणतात. आता एक कथा सांगितल्यात आचार्य. एक जंगल में दो पेड़ खड़े हैं, एक बड़ का और दूसरा बेत का. एका जंगलामध्ये दोन झाड आहेत, एक वडाचा आहे आणि दुसरा बेत. वडाच्या झाडाला घमंड आहे. वह बेत के पेड़ से कहता है तुम्हारे जीवन से क्या लाभ है, तुम किसी को छाया तक नहीं दे सकते और फल तथा फूल का तो तुम पर नाम ही नहीं है. म्हणजे बेताची झाड आहे ते कोणाला छाया देते ते सरळ जाते ना, त्याला काय काम नसतं. मुझे देखो मैं कितनी को छाया देता हूँ, म्हणजे वडाच्या झाडाला घमंड आले. यदि मुझे कोई काट भी ले तो मेरी लकड़ी से बैठने के लिए सुंदर आसनों का निर्माण हो सकता है. तुम्हारी लकड़ी से तो दूसरों को पीटा ही जा सकता है. म्हणजे बेताच्या काठीने मारायचं काम होते, तर माझ्या झाडामुळे सगळं फर्निचर होतंय, सगळं होतंय, बसायला पाठ होतंय. सब कुछ सुनकर भी बेत का पेड़ मौन रहा. एवढं सगळं ऐकून सुद्धा बेताचं झाड काय झालं, मौन राहिले. थोड़ी देर में मौसम ऐसा हो जाता है कि तूफान और वर्षा दोनों साथ साथ प्रारंभ हो जाते. आणि एवढं ते म्हटलं झाड तर तेवढा ते इथं हे झालं की पाऊस पण आला आणि वारं पण सुटले. कुछ ही क्षणों में बेत का पेड़ साष्टांग दंडवत करने लगता है. आणि ते बेताचं झाड काय नुसतं वागतंय पूर्ण खाली, झुक जाता है. किंतु बड़ का पेड़ जो का तो खड़ा रहा. देखते देखते ही 5 मिनिट में तूफान में उसे उखाड़ फेका. आणि ते वडाचं झाड एवढं मोठं असून सुद्धा ते खाली एवढे होते की पूर्ण सुकून वर येते. आणि बेत का पेड़ जो झुक गया था तूफान के निकल जाने पर फिर जो का तो खड़ा हो गया. म्हणजे बेताच्या झुकलं तर नेमर पण झालं तर ते पूर्ण पाऊस गेल्यानंतर परत ते उभा राहिलं झाड. विनय की जीत हुई, अविनय के हार हो गया. जो अकड़ता है, गर्व करता है, उसकी दशा बिघडती है. म्हणजे घमेंडी करायची नाही. आपल्याला संपत्ती भरपूर मिळाल्या म्हणजे करायला कधी राजाचा रंग होतोय, रंगचा राजा पण होऊ शकतोय. हा त्यातच समाधान म्हणून किंवा गर्व कशावरही गर्व करायचं नाही, आपल्या जाती धर्म कुल सगळ्यावर. हमें शब्दों को विनय भी सीखना चाहिए. शब्दों के अविनय से कभी कभी बड़ी हानी हो जाते. आपण बोलताना सुद्धा विनय ठेवायला पाहिजे. त्या म्हणजे जर विचार केलं तर एखाद्या गोष्टी मन दुखवलं तर पण ते पण ते अविनय होते. आता एक कथाच सांगितलं परत. एक जन एक बार अमेरिका गए. वहां उन्हें एक सभा में बोलना था. लोग उन्हें देखकर हंसने लगे और जब वे बोलने के लिए खड़े हुए तो हंसी और अधिक बढ़ने लगी. उन भारतीय सज्जनों का थोड़ा क्रोध आ गया. मंच पर जाते ही उनका पहला वाक्य था 50% अमेरिकन मूर्ख होते. म्हणजे ते हसताना राग आला तेवढा ते शब्द बोलला की काय 50 म्हणजे 50% लोक इथं अमेरिकेत लोक मूर्ख आहेत. ते त्याचं पहिलं बोलणं झालं. अब क्या था, सारी सभा में हलचल मच गई. एवढं म्हटलं त्या लोकांना, अमेरिकी लोकांना राग आला आणि त्यांनी सगळं हे म्हणजे दंगाकार चालू केले और सभा अनुशासन से बाहर हो गया.
पर तत्कालीन भारतीय सज्जन ने थोड़ा विचार कर कहना शुरू किया. ज्या लक्षात आलं भारतीय चुकलंय बोलायचं तेव्हा ते लगेच सावध झाला आणि क्षमा मागितला. आणि ते बोलण्यात फक्त हेच शब्द आहेत, तर बोलण्यात फक्त ते विनयाने बोलला. 50% अमेरिकन मूर्ख नाही होते. म्हणजे इकडं तर मूर्ख आधी म्हटला आणि नंतर काय सांगितलं, म्हणजे 50% अमेरिकेतील लोक मूर्ख नाही आहेत एवढं म्हटल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं ते परत. इन शब्दों को सुनकर सभा फिर से शांत होगी और सब लोग यथास्थान बैठ गए. देखो अर्थ में कोई अंतर नहीं था, केवळ शब्द विनय द्वारा व भारतीय सबको शांत करने में सफल हो गया. अर्थ तर एकच होतं, फक्त विनयाने बोलल्यामुळं तिथे सगळं सभा शांत झाली. विनय जब अंतरंग में प्रादुर्भूत हो जाती है तो उसकी ज्योति सब ओर प्रकाशित होती है. वह मूर्ख पर प्रकाशित होती है, आंखों में से फूटती है, शब्दों में उद्भूत होती है और व्यवहार में भी प्रदर्शित होती है. विनय गुण समन्वित व्यक्ति की केवल यही भावना होती है कि सभी में यह गुण उद्भूत हो जाए, सभी विकास की चरण सीमा प्राप्त कर ले. आचार्य म्हणाले सगळ्यामध्ये हे गुण यावं आणि सगळेजण त्यांच्या ह्याच्यामध्ये विकास करून घेऊ देत. आता आचार्यने एक प्रश्न विचारला एक सज्जन माणूस त्या ह्याच्यामध्ये. मुझसे एक सज्जन ने एक दिन प्रश्न किया, महाराज आप अपने पास आने वाले व्यक्ति से बैठने को भी नहीं पूछते. आता तुमच्यावर एक सज्जन विचारायला आहे, महाराज तुमच्यावर लोक तुम्ही बसायचं तुम्ही सांगत नाही सा, बुरा लगता है, म्हणजे आपल्याला वाईट वाटते. आप में इतने भी विनय नहीं है महाराज. ते माणूस म्हणजे आचार्य म्हणाले तुमच्या एवढं विनय नहीं है की आलेल्या लोकांना बसा पण म्हणत नाही सा. मैंने उनकी बात बड़े ध्यान से सुनी और कहा, भैया एक साधु की विनय और आपकी विनय एक से कैसी हो सकती है. मुनी महाराज सर मुझसे ते तर आचार्य होते, त्यांनी आम्हाला बस म्हणलं तर त्यांचे हे होते की त्यांनी आम्हाला बसायला लागत नाही. आपल्याला जर आपण बसा पहिला तिथं आधी तर त्यांनी काय म्हणत, त्यांनी आम्ही हे केलं आणि आमचं त्यांचं विनय एक शब्द कसं होणार. आपको मैं कैसे कहूँ आइए बैठे. आम्ही तुम्हाला कसं म्हणणार की तुम्ही येऊन बसा असं. क्या हे स्थान मेरा है. आचार्य किती विचार केले, हे स्थान माझं आहे की मी तुम्हाला बसून राहिला, एवढं त्यांनी विचार करत होते. और मान लो कोई केवल दर्शन, आपको कैसे कहूँ आइए बैठे, क्या ये स्थान मेरा है. और मान लो कोई केवल दर्शन मात्र के लिए आया हो तो इसी तरह मैं किसी से जाने की भी कैसे कर सकता हूँ. आता तुम्ही जर दर्शन आला असता, नुसतं दर्शन करून आलं गडबड असते की नुसतं दर्शन करायला जायचं, तसं बस कसं म्हणणार. त्यावेळी महाराज आई महाराज बस म्हटलं आणि बसलो नाही, हे पण ते होते ना. तुम्ही जर जाणार असता आम्ही बसतं कसं म्हणायचं त्याच्या. आचार्य हे विचार करायला, मैं जाने आने की आत्मना कैसे कर सकतो. तुम्ही जाणार असता त्याला